नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सोयाबीनची भाजी करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा, हे सोयाबीन घेतलेले आहेत, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे। चला तर सर्वप्रथम बघा, मी गॅसवर टोप ठेवलेला आहे गरम पाणी करण्यासाठी। आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते, पाण्याला चांगली उकळी येऊ देते। पाण्याला बघा चांगली अशी उकळी आलेली आहे। गॅस बंद करते आणि हे गरम पाणी आहे ना, सोयाबीन मध्ये टाकून घेते। मोठं भांडं घ्यायचं, सोयाबीन चांगले फुगून वर येतात। हे बघा मस्त मध्ये आता याला भिजू देते। झाकण ठेवायचं आणि 10-15 मिनिट ह्याला असंच ठेवून द्यायचं। सोयाबीन भिजतात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात। कढई ठेवून मी तेल टाकलेलं आहे। आता लसूण टाकते। लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा। लसूण बघा फ्राय झालेला आहे। आता आलं टाकते। आलं पण चांगलं असं फ्राय करून घ्यायचं। कच्चा पण मसाला तुम्ही टाकू शकता, पण मसाला असा भाजून घेतला ना चवीला छान लागतं। आता खोबरं टाकते। हे सुकं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ओलं पण घेऊ शकता। सुकं खोबरं पण चांगलं असं भाजून घ्यायचं। भाजल्यामुळं कसं खमंग लागते भाजी मस्त मध्ये। आता याला लालसर भाजून घेते। खोबरं बघा चांगलं असं तेलामध्ये तळले। आता कांदा टाकते। कांदा सुद्धा चांगला असा भाजून घ्यायचा तेलामध्ये। कांदा बघा फ्राय झालेला आहे। आता टोमॅटो टाकते। टोमॅटो सुद्धा चांगला असा फ्राय करून घेते मस्त मध्ये। टोमॅटो भाजताना थोडेसे मी धने टाकते। 1 चमच धने घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकते। बघा चांगला असं लालसर भाजून घेतलेला आहे। हे बघा एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे। आता ह्याला चांगलं थंड होऊ देते आणि मग याचा बारीक मी पेस्ट करून घेते मिक्सर मधून। मसाला वाटून झालेला आहे। आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। आता जिरं टाकते। जिरं बघा चांगलं असं फ्राय झालेलं आहे। आता कढीपत्ता टाक। कढीपत्ता पण बघा छान असा फ्राय झालेला आहे। आता हिरवं म्हणजे मी असं वाटण टाकते, मसाला वाटलेला तो। वाटण टाकल्यावर बघा हे आमचं घरगुती लाल तिखट आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे आणि हळदी आहे। आता याला चांगला असं तेलामध्ये परतून घ्यायचं। मसाला तेलामध्ये फ्राय होतोय तोपर्यंत सोयाबीन पण बघा चांगले असे भिजलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये सगळं पाणी काढून घ्यायचं। पाणी सर्व काढून घ्यायचं, नाही तर भाजी अशी बेचव होते। हे बघा असं सर्व पाणी काढून घ्यायचं। मसाला बघा चांगला असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। अगोदर आपण खोबरं वगैरे भाजून घेतलेलं होतं, तरी पण तेलामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा मसाला। आता मसाला भाजून झाल्यावर हे जे सोयाबीन आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगलं याला स्लो गॅसवर परतून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला असा सोयाबीन मध्ये मुरला जाईल। असं बेचव लागणार नाही, छान अशी भाजी लागेल। मसाल्यामध्ये चांगले असे सोयाबीन परतून घेतलेले आहेत। आता थोडा वेळ मी झाकण ठेवते, साधारण 1 मिनिट ठेवते झाकण चांगल्या वाफेवर, पण जरा परतून घेते। सोयाबीन चांगलं असं वाफेवर पण परतून झालेलं आहे। आता मीठ टाकते मी। मीठ टाकल्यावर गरम पाणी टाकते। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। मी काय जास्त पातळ नाही बनवणार, सुक्कच बनवणार आहे, म्हणजे असं लपतपीत। हे बघा पाणी टाकल्यावर पण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि याला आता 1-2 मिनिट चांगलं असं शिजवून घेते। कारण आपण ज्या वेळेस गरम पाण्यामध्ये सोयाबीन ठेवलेले त्याच वेळेस ते नरम झालेले, जास्त काही शिजवायचं नाही। तयार झालेली आहे बघा सोयाबीनची भाजी। बघा मी अशी ग्रेव्ही केलेली आहे, चपाती बरोबर पण आपण खाऊ शकतो।
जास्त सुक्की नाही बनवली. आता ह्याच्यावरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्यावर पण चांगलं असं हलवून घ्यायचं. खूप छान सुगंध सुटलेला आहे. मस्त झालेली आहे भाजी. वरून पण बघा मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तर मी बनवलेली सोयाबीनची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.